वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आता उन्हाळ्याची चव लागली म्हणजे काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. तर मग मी आज माझ्याकडे 2 आंबे होते, तर म्हटलं आंब्याचं मिल्कशेक बनवूया. चला तर मग आपण मिल्कशेक बनवण्यासाठी 2 आंबे घेतले. माझ्याकडे केसर आंबा होता, मी त्याच्यापासून बनवत आहे. तुमच्याकडे जो आंबा असेल ते तुम्ही त्याच्यापासून बनवला तरी चालेल. अगोदर आंबा स्वच्छ धुवून कापून घेतला. आंबा कापून त्याच्यातला गर आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आहे. मुलांना उन्हाळ्यात थंड थंड प्यावंसं वाटतं, मग आपण नेहमी बाहेरचं मिल्कशेक, बाहेरचं आईस्क्रीम न खाता घरगुती पद्धतीने जर बनवलं तर एकदम छान. तर मी प्रत्येक आंब्याचा गर हा काढून घेतला आहे. अशा पद्धतीने आंब्याचे गर आपल्याला काढून घ्यायचे, चिऱ्या करून घ्यायच्या आणि त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा. केसर आंबा असल्यामुळे त्याचा रंगही सुंदर आलेला आहे, केशरी. सर्व आंब्यांचे आपण गर काढून घेऊया. आपल्याला तीन ग्लास जर बनवायचं असेल तर 2 आंब्यांचा तरी आपल्याला गर हा लागणार आहे. मी 3 ग्लास बनवले, त्यामुळे मी 2 आंबे घेतले. 2 आंब्यांचे मी गर काढून घेतले. अशा पद्धतीने आपण सर्व आंब्यांचा गर काढून घेऊया. हे बघा, आता एक मिक्सरचं जार घेतलं, त्याच्यात 7 ते 8 काजू बारीक दळून घेतले. पावडर तयार करून घेतली. आता ही पावडर बाजूला काढून घेऊया आणि आंब्याचा जो गर आहे तो टाकूया. हे बघा, मी ड्रायफ्रूट सगळे बारीक करून घेतले. आता जे आपण 2 आंब्याचा गर होता तो मिक्सरला फिरवून घेऊया. अगोदर गर टाकायचा आणि थोडं अर्धाच ग्लास दूध टाकलं. 1 ग्लास दुधापासून 3 ग्लास मिल्कशेक तयार होऊन जातो. 4 चमचे साखर घातली. एकदम कमी खर्चात आणि एकदम बेस्ट असा मँगो मिल्कशेक घरगुती पद्धतीने तयार होतो. आणि जे ड्रायफ्रूट्स बारीक केले होते तेही मी याच्यात टाकून देणार आहे आणि मिक्सरला आपण बारीक फिरून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने फाईन पेस्ट करून घ्यायची. याच्यात आईस क्यूब पण टाकायचे. आपण जेव्हा मँगो आणि दूध हे आपण जेव्हा दळतो तेव्हा आपण आईस क्यूब पण टाकायचे, म्हणजे थंडगार असं मिल्कशेक तयार होतं. आता मी ग्लासमध्ये आईस क्यूब घातले आणि जी आपण मिल्कशेक दळलं होतं याच्यात मी काजू पण टाकून दिले होते बारीक करून. हे बघा, अशा पद्धतीने केले. मी अगोदर अर्धा ग्लास दूध घातलं होतं, नंतर परत अजून अर्धा ग्लास घातलं, म्हणजे 1 ग्लास दूध आणि 2 आंबे याच्यापासून 3 ग्लास मिल्कशेक तयार होतं. आणि आईस्क्रीम आणली होती, व्हॅनिला आईस्क्रीम आणली होती. हे बघा, आईस्क्रीम घातलं. आईस्क्रीम ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर आईस क्यूबनेही छान होतं मिल्कशेक. आणि थोडं मिल्कशेक घातलं आणि वरतून पिस्ता, काजू आणि काळे मनुके असे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. झालं मग आपला एकदम झटकीपट असा मँगो मिल्कशेक, एकदम युनिक पद्धतीने आणि टेस्टी. हे बघा, पिस्ताही घातला. अशा पद्धतीने एकदम साधी आणि सोपी झटपट होणारी ही रेसिपी. आणि थोडेसे मी आंब्याचा गर पण कट करून बाजूला राहू दिलं होते, ते टाकले. झालं मग झटकीपट आपला मँगो मिल्कशेक घरगुती पद्धतीने. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. या सर्वांनी मिल्कशेक प्यायला.